नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत नवविधा भक्तीविषयी. नवरात्राचे पर्व सर्वत्र चालू आहे. अशामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने भक्ती करतो आणि या भक्ती मार्गामध्ये भगवंताच्या हृदयापर्यंत पोहोचतो. हीच एक पायरी आहे, त्याला म्हणतात नवविधा भक्ती. याविषयी थोडक्यात पाहूया. पहिली भक्ती आहे संतांचा सत्संग करणे आणि दुसरी भक्ती आहे भगवंताच्या कथा प्रसंगात आणि त्यांच्या कथा श्रवण करणे, कीर्तन श्रवण करणे. प्रेम तिसरी भक्ती आहे अभिमान रहित होऊन गुरुदेवांच्या चरणकमलांची सेवा ही चौथी भक्ती आहे. आणि कपट सोडून भगवंताच्या गुणसमूहाचे गायन म्हणजे स्तुती करणे आणि भगवन नाम संयुक्त मंत्रांचा जप करणे, भगवंतावर दृढ विश्वास ठेवणे ही आहे पाचवी भक्ती, जी वेदांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. ती आहे सहावी भक्ती. इंद्रियांचा निग्रहशील, अनेक कार्यापासून वैराग्य आणि निरंतर सत्पुरुषांचा धर्मात आचरणात लागून राहणे, त्यांचे आचरण करणे. सातवी भक्ती आहे संपूर्ण जगाला समभावाने पाहणे म्हणजे भगवंतात ओतप्रोत पाहणे. संतांना ब्रह्मवेत्ते संत महापुरुषांना भगवंताहून अधिक श्रेष्ठ मानणे ही आहे आठवी भक्ती. आणि जे काही मिळेल त्याचा संतोष करणे, समाधानी राहणे आणि स्वप्नातही इतरांचे दोष न पाहणे ही आहे नववी भक्ती. सरलता आणि सर्वांसोबत कपटरहित व्यवहार करणे, हृदयात भगवंताविषयी भरोसा ठेवणे, कोणत्याही अवस्थेमध्ये मनामध्ये हर्ष, दैन्य, उदासीनता नसणे ही आहे नवविधा भक्ती. नवविधा भक्तीद्वारे आपण भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जय सद्गुरू.